पाकिस्तानने भारतावरती क्षेपणास्त्रांचा मारा सुरू ठेवला आणि पाकिस्तानच्या लष्कराने क्षेपणास्त्राच्या माऱ्याचे व्हिडिओ सुद्धा जारी केलेत। फतेह-1 हे क्षेपणास्त्र ज्याविषयी आपण गेल्या काही वेळापासून बोलतोय, या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारतावरती हल्ला करायचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता। मात्र पाकिस्तानचे हे सगळे हल्ले भारताने परतवून लावले। दिल्लीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न फतेह-1 या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून करण्यात आला। मात्र हे क्षेपणास्त्र हरियाणामध्येच आता जमीनदोस्त करण्यात आले। पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे। सोमेश, आत्ताच पाकिस्ताननी त्यांच्या माध्यमांना काही व्हिडिओ रिलीज केलेले आहेत, ज्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे मिसाईल लॉन्च होताना दिसत आहेत आणि हे मिसाईल त्यांनी भारताच्या दिशेने डागले अशा पद्धतीचा नरेटिव्हसाठी पाकिस्ताननी आणि याविषयीची बातमी देण्यासाठी पाकिस्तानी माध्यमांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये हे व्हिडिओ जारी करण्यात आलेत। पाकिस्तानी मिलिटरीकडून पाकिस्ताननी मिसाईल हल्ले केले, त्यामध्ये राजधानी दिल्लीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, भारतातील अनेक नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, भारतीय हवाई दलाच्या एअर बेसना टार्गेट करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने पाकिस्तानकडून करण्यात आला होता, जेणेकरून या एअर बेसवर असलेल्या हवाई दलाच्या विमानांना, तिथल्या तैनातीला मोठ्या प्रमाणावर डॅमेज करता येईल। परंतु भारतीय संरक्षण दलांनी मोठ्या खुबीने हे सगळे हल्ले परतवून लावलेत। दिल्लीवर मिसाईल डागण्यात आलं होतं, ते देखील सिरसाजवळ, हरियाणातील सिरसा येथे इंटरसेप्ट करण्यात आलं असं समजतंय। त्यामुळे निश्चितच आता पाकिस्तानच्या इस्लामाबादवर अजून हल्ले झाले तर पाकिस्तानकडे कुठल्याही प्रकारे प्रश्न उपस्थित करण्याचे अधिकार नसतील, कारण त्यांनी भारताच्या राजधानीवर पहिल्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं कळतंय। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। तर ही दृश्य आपण बघतोय, पाकिस्तानने फतेह क्षेपणास्त्र डागलं तेव्हाची दृश्य आहेत आणि ही दृश्य खरं तर पाकिस्तानच्या लष्करानंच या संदर्भातला हा व्हिडिओ जारी केलाय। दुसरी जी दृश्य आहेत, पाकिस्तान नागरी वस्त्यांमधूनच आता मारा करताना दिसतोय, त्यामुळे पाकिस्तानला स्वतःच्या नागरिकांची सुद्धा चिंता नाही, त्यांच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही, हीच सांगणारी ही बोलकी दृश्य। पुढची बातमी बघूयात। पाकिस्तानचा युद्धाच्या दरम्यान स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर असा खेळ सुरू आहे। जी दृश्य आपण आता पाहिली ही त्याचीच परिणिती देणारी होती। भारतावरती क्षेपणास्त्र डागण्यासाठी स्वतःच्याच नागरी वस्त्यांचा वापर पाकिस्तान करतोय। भारताची कारवाई ही जाणीवपूर्वक नागरी वस्त्यांकडे वळवण्यासाठी पाकिस्तानचा हा क्रूर खेळ सुरू आहे आणि भारताने नागरी वस्त्या लक्ष्य केल्याचं रडगाणं गाण्यासाठी पाकिस्तानचा हा डाव सध्या सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।